ओके. सो सेकंड चॅप्टरला आपण सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे रिक्वायरमेंट अनालिसिस. राईट. फर्स्ट चॅप्टर जे होतं, ज्याच्याबद्दल सिस्टीमची रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट होत्या ते ऑलरेडी तुम्ही लर्न केलेल्या आहेत. राईट. आणि आता आपल्याला सेकंड चॅप्टरला सुरुवात करायची आहे, ज्याचं नाव आहे रिक्वायरमेंट अनालिसिस. याच्यावर आपण एक लेक्चर ऑलरेडी घेतलं होतं आणि रिक्वायरमेंट अनालिसिस म्हणजे काय याचा एक थोडक्यात अर्थ आपण समजून घेतला होता. बरोबर. तर रिक्वायरमेंट अनालिसिस म्हणजे काय त्याचं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एक डायग्राम तुमच्या समोर आहे. या डायग्राम मध्ये पण सगळ्यात महत्वाचं काय बघा, जरी तुम्ही डायग्राम ऑब्झर्व केली तर तुम्हाला समजू शकतं की ते बरेचसे स्टेक होल्डर्स आहेत आणि एक कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि तो रिप्रेझेंटेटिव्ह ते जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याकडून सगळी गोष्ट काढून घेतोय की त्यांना नेमकं काय हवंय. राईट. आणि जे काही त्यांना हवंय ते एका स्ट्रक्चर्ड डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवतोय, ज्या डॉक्युमेंटचा वापर तो डेव्हलपर्सला करायला देईल आणि डेव्हलपर्स त्या डॉक्युमेंटच्या मदतीने तुमचं सॉफ्टवेअर तयार करतील. ही थोडक्यात रिक्वायरमेंट अनालिसिसची प्रोसेस असते. राईट. त्याच्या आधी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज तुम्हाला काय करायचंय, तुम्ही एखाद्या दुकानात गेलात. राईट. आणि तुम्हाला त्या दुकानात जाऊन एखादी वस्तू खरेदी करायची आहे. बरोबर आहे. किंवा असं एक समजूया, सपोज तुम्हाला काय करायचं आहे, एक शर्ट विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही दुकानामध्ये गेलात. तर दुकानदार पहिल्यांदा तुम्हाला काही प्रश्न विचारतो की तुम्हाला नेमका कसा शर्ट हवा आहे, कुठल्या रंगाचा हवा आहे, टी शर्ट हवा आहे की टी शर्ट हवा आहे की साधा शर्ट हवा आहे. मग टी शर्ट हवा आहे तर तो फुल स्लीव्स मध्ये हवा की हाफ स्लीव्स मध्ये हवा, त्याचा कलर कसायला हवा, तुमचं बजेट काय आहे. राईट. आणि मग तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी त्याला प्रॉपरली सांगितल्यात तर तो तुम्हाला हवा असलेला जे काही शर्ट आहे तो तुम्हाला दाखवू शकेल. सेम थिंग इज अबाउट द सॉफ्टवेअर ऑल्सो. जर सपोज तुम्ही क्लायंट असाल किंवा तुम्ही एखादी कंपनी आहात जे सॉफ्टवेअर बनवताय आणि तुम्हाला जर सपोज एखाद्या क्लायंटला एखादं सॉफ्टवेअर द्यायचं असेल तर त्या क्लायंटला कशा प्रकारचं सॉफ्टवेअर हवंय, त्याला त्या सॉफ्टवेअरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी हव्या आहेत, कुठल्या नको आहेत, तुम्ही ते सॉफ्टवेअर त्याला तयार करून देऊ शकतात का, किती वेळेमध्ये देऊ शकतात, तुमच्याकडे ते सॉफ्टवेअर तयार करून देण्या इतके एलिजिबल लोक आहेत का. राईट. ते सॉफ्टवेअर तुम्ही जर तयार करून दिलं तर तुमच्या कंपनीला काही फायदा होऊ शकतो का. राईट. या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्याला म्हटलं जातं रिक्वायरमेंट अनालिसिस. Okay, so requirement analysis is basically a technical step. It's a first technical step in software process. तुम्ही जर SDLC बघितलं असेल म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल बघितलं असेल तर त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मधली ही पहिली टेक्निकल स्टेप आहे. पहिल्यांदा तुम्हाला क्लायंट सोबत बोलावं लागेल, क्लायंटच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला कलेक्ट कराव्या लागतील. आणि जेव्हा तुम्ही त्या रिक्वायरमेंट्स कलेक्ट कराल तेव्हाच तुम्ही एखादं चांगलं सॉफ्टवेअर बनवू शकतात. लक्षात घ्या. तुम्हाला जर सपोज एखादं चांगलं सॉफ्टवेअर डिलिव्हर करायचं असेल, एखादं चांगलं सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर त्यासाठी पहिली महत्वाची स्टेप की तुम्हाला त्या सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंट्स प्रॉपरली कलेक्ट कराव्या लागतील. ठीक आहे. मग ह्या रिक्वायरमेंट कशा कलेक्ट करतात, त्या रिक्वायरमेंट कलेक्ट करण्यामध्ये कोण कोण लोक येतात. राईट. त्या कशा कलेक्ट केल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यात काय स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे. सो रिक्वायरमेंट अनालिसिस ही काय आहे, ही पहिली टेक्निकल प्रोसेस आहे, पहिली टेक्निकल स्टेप आहे इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. कळतंय. मग ह्या रिक्वायरमेंट अनालिसिसला आपल्याला सुरुवात करायची. रिक्वायरमेंट अनालिसिस आपल्याला बघायचंय की ते नेमकं कसं केलं जातं. राईट. तर जर आपण रिक्वायरमेंट अनालिसिसचा विचार केला तर मग रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. राईट. तर त्यातली पहिली गोष्ट रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये येते की तुम्हाला नेमकं काय करायचंय. बघा, रिक्वायरमेंट अनालिसिस करायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं. तर पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची, यू हॅव टू स्पेसिफाय सॉफ्टवेअर फंक्शन्स अँड परफॉर्मन्स. जे सॉफ्टवेअर तुम्हाला तयार करायचंय ते सॉफ्टवेअर नेमकं कसं काम करणार आहे, त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत आणि त्याचा परफॉर्मन्स काय असणार आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला स्पेसिफाय करावं लागतं रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये. ओके. मग मी जर एखादं सॉफ्टवेअर बनवत असेल तर ते काय करेल, ते कुठले कुठले फंक्शनॅलिटीज प्रोव्हाइड करेल, त्याच्यामध्ये कोणते कोणते ऑप्शन्स असतील, राईट, त्याचा परफॉर्मन्स काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये स्पेसिफाय कराव्या लागतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट येते ती आहे इंडिकेटिंग सॉफ्टवेअर इंटरफेस विथ अदर सिस्टीम एलिमेंट्स.
म्हणजे तुम्ही जो काही सॉफ्टवेअर तयार करून देणार आहात ते सॉफ्टवेअर इतर जे काही एलिमेंट्स आहेत सिस्टीमचे त्यांच्यासोबत कसं इंटरॅक्ट करेल, कसं इंटरफेस करेल, तुम्ही जो काही तुमचा GUI बनवणार आहात तो कसा असणार आहे, बरोबर आहे की नाही. आता मी या ठिकाणी तुमच्याशी कम्युनिकेशन करतोय, तुम्ही झूमच्या मार्फत आपण एकमेकांची कम्युनिकेशन साधतोय, बरोबर की नाही. तुम्हाला कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये माझा फोटो दिसत असेल आणि एका मोठ्या स्क्रीनवर हे जे काही आपलं प्रेझेंटेशन चाललेलं आहे ते दिसत असेल. हा काय झाला एक प्रकारचा इंटरफेस आहे. The Zoom is an interface between you and me. तुमच्यामधला आणि माझ्यामधला तो काय इंटरफेस आहे, बरोबर आहे की नाही. मग त्यांनी ते आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं की मी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये हा चेहरा आहे तर हा चेहरा कुठे दिसणार, प्रेझेंटेशन चालू असेल तर ते कुठे दिसणार, त्यात काय काय सेटिंग्स असणार, राईट. मग हा सॉफ्टवेअरचा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी इंडिकेट करावा लागतो. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये असते, इट इज अबाउट एस्टॅब्लिशिंग डिझाईन कन्स्ट्रियंट्स दॅट सॉफ्टवेअर मस्ट मीट. ओके, कोणते कोणते डिझाईन कन्स्ट्रेंट असणार आहे तुमचं सॉफ्टवेअर तयार करताना हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल. हे तुम्हाला ते एस्टॅब्लिश करावे लागतील. डिझाईन कन्स्ट्रेंट्स म्हणजे तुम्ही काय काय वापरणार आहात, कोणते कोणते रूल्स वापरणार आहात, डिझाईन करण्यासाठी कोणत्या कोणत्या टेक्निक्स वापरणार आहात, राईट. ते डिझाईन करताना काय तुम्ही त्या ठिकाणी कुठले लॉज फॉलो करणार आहात, कुठल्या गोष्टी फॉलो करणार आहात, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी ठरवावं लागतं. कळतंय. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट, जर आपण रिक्वायरमेंट अनालिसिस करत असू तर आपल्याला सांगावं लागतं वी हॅव टू अलाव द सिस्टीम अनालिस्ट टू रिफाईन द सॉफ्टवेअर ॲलोकेशन. सिस्टीम अनालिस्ट जो असतो त्या सिस्टीम अनालिस्टला एकदा का तुमचं सॉफ्टवेअर तयार झालं, राईट, की ते सॉफ्टवेअर तुम्ही प्रॉपरली बनवलेलं आहे की नाही, ते रिक्वायरमेंट्स आता ते कसं ठरवलं जाईल. सपोज तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवलं किंवा तुम्ही एखादा टी शर्ट घेतला, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, राईट. आता हा टी शर्ट तुम्हाला आवडतोय की नाही हे कसं कळेल. जेव्हा तुम्ही घरी जाल तो टी शर्ट घालून बघाल, तुम्हाला जर प्रॉपरली फिट बसत असेल तर तो टी शर्ट तुम्हाला आवडू शकेल. तसंच आहे, तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवलं तर ते सॉफ्टवेअर खरंच चांगलं आहे की नाही हे कशावरनं ठरेल. जर तुमचं सॉफ्टवेअर तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट तुम्ही ज्या युजरकडनं घेतलेल्या आहेत त्या सगळ्या रिक्वायरमेंट जर तुमचं सॉफ्टवेअर फुलफिल करत असेल तर तुमचं सॉफ्टवेअर चांगलं आहे. मग हे कोण ठरवेल, हे अनालिस्ट ठरवेल. सो अनालिस्टला आपल्याला अलाव करायचा असतो टू रिफाईन द सॉफ्टवेअर. ओके. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट जी रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये येते ती आहे प्रोव्हाइडिंग द फॅसिलिटी ऑफ असेसिंग द क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर टू डेव्हलपमेंट अँड कस्टमर्स. रिक्वायरमेंट अनालिसिसच्या मदतीने तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर खरंच क्वालिटीचं तयार झालेलं आहे का, ते खरंच क्वालिटी सॉफ्टवेअर आहे का, हे कशावरनं ठरेल, तुमच्या रिक्वायरमेंट अनालिसिसचं पूर्ण अभ्यास केल्यानंतर, स्टडी केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता. मग ह्या सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये येतात. काय काय येतात, वी हॅव टू स्पेसिफाय सॉफ्टवेअर फंक्शन्स अँड इट्स परफॉर्मन्स, वी हॅव टू इंडिकेट सॉफ्टवेअर इंटरफेस विथ अदर सिस्टम एलिमेंट्स, we have to establish design constraints that our software must meet, we have to allow the analyst to refine the software allocation, and we have to provide the facility of assessing the quality of the software to development and customer, राईट. ह्या सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये येतात. कळतंय. मग रिक्वायरमेंट अनालिसिस म्हणजे नेमकं काय करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पेसिफाय करायच्या. मग या कशा स्पेसिफाय करायच्या ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जर आपण सॉफ्टवेअर अनालिसिसचा विचार केला तर त्यामधली सगळ्यात महत्वाची प्रोसेस असते सिस्टीम अनालिसिस. आणि सिस्टीम अनालिसिस म्हणजे काय, तर या ठिकाणी एक डायग्राम दाखवली आहे बघा. एक पर्सन त्या ठिकाणी बसलेला आहे अँड ही इज अनालायझिंग द सिस्टीम, होल सिस्टीम. हा जो पर्सन या ठिकाणी बसलेला आहे या पर्सनला म्हटलं जातं सिस्टीम अनालिस्ट. आणि या सिस्टीम अनालिस्टचं काम आहे ही अनालायझेस युअर सिस्टीम, राईट. अनालाइज करतो म्हणजे काय करतो लक्षात घ्या. सिस्टीम अनालिसिस इज द प्रोसेस ऑफ एक्झामाइनिंग अ बिझनेस सिच्युएशन विथ द इंटेंट ऑफ इम्प्रूव्हिंग इट थ्रू बेटर प्रोसिजर्स अँड मेथड्स. सपोज मी माझा बिझनेस सेटअप केलेला आहे, मी एखादं नवीन सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. पण ते सॉफ्टवेअर खरंच चांगलं काम करतंय का हे चेक करायचं काम कोणाचं असतं, या सिस्टीम अनालिस्टचं असतं.
ओके. सो सिस्टीम अनालिसिस काय एक प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे? इट एक्झामाइन्स युअर बिझनेस सिच्युएशन. सध्या मी सपोज एखादा बिझनेस एस्टॅब्लिश केलाय, मग खरंच मला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय? 8 दिवसांमध्ये मला किती प्रॉफिट झाला? 8 दिवसांमध्ये मला किती लॉस झाला? राईट? खरंच ते सॉफ्टवेअर लोकांना आवडतंय की नाही? ते पॉप्युलर होतंय की नाही? ते मार्केटमध्ये त्याची पोझिशन काय आहे? या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करणं म्हणजे सिस्टीम अनालिसिस. आणि हे का करायचं? जर सपोज मी एखादं सॉफ्टवेअर बाजारामध्ये आणलं, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला, कोणी ते सॉफ्टवेअर घ्यायलाच तयार नाही. याचा अर्थ काय? की तुम्ही कुठेतरी चुकता आहात. मग तुम्ही कुठे चुकत आहात हे शोधायचं काम सिस्टम अनालिसिस मध्ये केलं जातं. मग या चुका शोधल्या जातात आणि ह्या चुका कशा भरून काढायच्या त्याच्यासाठी नवीन प्रोसिजर्स, नवीन मेथड्स इंट्रोड्यूस करण्यात येतात. हे जे काम आहे, ह्या कामाला काय म्हटलं जातं? सिस्टम अनालिसिस. कळत आहे? मग सिस्टम अनालिसिस इज व्हॉट? इट इज द प्रोसेस ऑफ एक्झामाइनिंग अ बिझनेस सिच्युएशन विथ द इंटेंट. कशासाठी बिझनेस सिच्युएशन अनालाइज करायची? कशासाठी एक्झामाइन करायची? सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह इट थ्रू बेटर प्रोसिजर्स अँड मेथड्स. जर आपलं काही गोष्ट चुकत असेल, आपली मार्केटिंग कमी पडतीये का? आपल्या सॉफ्टवेअरची क्वालिटी कमी पडतीये का? राईट? अजून कोणत्या गोष्टी चुकीच्या होत आहेत? या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करण्याचं काम या सिस्टम अनालिसिस मध्ये केलं जातं, जेणेकरून आपण या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करू शकू आणि त्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन सुधारू शकू. बरोबर आहे की नाही? मग हे सुधारण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण सिस्टम अनालिसिस असं म्हणतो. मग सिस्टम अनालिसिस इज द प्रोसेस ऑफ एक्झामाइनिंग अ बिझनेस सिच्युएशन विथ द इंटेंट ऑफ इम्प्रूव्हिंग इट थ्रू द बेटर प्रोसिजर्स अँड मेथड्स. ओके, कळत आहे? त्यानंतर जर आपण सिस्टम अनालिसिस आपल्याला करायला शिकायचं आहे. आता या सिस्टम अनालिसिसचा आपण विचार केला तर सिस्टम अनालिसिस मध्ये काय काय असतं? इट स्पेसिफाईज व्हॉट अ सिस्टीम शुड डू. तुमच्या सिस्टीमने तुम्ही जी काही सॉफ्टवेअर बनवलंय त्याने काय केलं पाहिजे हे तुम्हाला तिथे स्पेसिफाय केलेलं असलं पाहिजे. सिस्टम अनालिसिस ते स्पेसिफाय करतं. त्यानंतर इट अजून सिस्टम अनालिसिस मध्ये काय काय असतं? इट इज कन्सर्न विथ इन्व्हेस्टिगेशन, analyzing and implementing information system in the organization. त्यानंतर अजून काय असतं बघा, सिस्टीम अनालिसिस मध्ये काय सांगितलं जातं की तुमची सिस्टीम काय करणार आहे, काय करतेय, हे सगळं सिस्टीम अनालिसिस मध्ये आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं. मग ते कशाच्या मदतीने स्पेसिफाय करावं लागतं? तर इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करावं लागतं, तुम्हाला अनालिसिस करावं लागतं आणि जर तुम्हाला एखादी चूक सापडली तर ती चूक तुम्हाला तुमच्या जर तुम्हाला एखादी चूक सापडली तर ती चूक कशी इम्प्रूव्ह करायची त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असतं. कळतं? मग सिस्टम अनालिसिस मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. इट स्पेसिफाईज व्हॉट अ सिस्टम शुड डू अँड इट इज कन्सर्न विथ इन्व्हेस्टिगेशन, अनालिसिस अँड इम्प्लिमेंटिंग दॅट इन्फॉर्मेशन सिस्टम इन द ऑर्गनायझेशन. कळतंय? मग आता हे सिस्टम अनालिसिस कोण करतं किंवा त्याच्यासाठी काय काय असतं? तर पहिली गोष्ट रिक्वायरमेंट अँटिसिपेशन. आता रिक्वायरमेंट अँटिसिपेशन म्हणजे काय बघा, ही डायग्राम आहे. या डायग्राम मधून तुम्हाला काही जर सपोज संदर्भ लागत असेल तर तुम्ही काढू शकतात. राईट? तर रिक्वायरमेंट अँटिसिपेशन मध्ये काय येतं? तर रिक्वायरमेंट इन्व्हेस्टिगेशन, रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन मध्ये काय येतं? अनालिसिस ऑफ फॅक्च्युअल डेटा, आयडेंटिफिकेशन ऑफ इसेन्शियल रिक्वायरमेंट्स, सिलेक्शन ऑफ रिक्वायरमेंट्स फुलफिलमेंट स्ट्रॅटेजीज. या सगळ्या गोष्टी या रिक्वायरमेंट अँटिसिपेशन मध्ये येतात. थोडक्यात तुम्हाला युजर कडनं काय एक्सपेक्टेड आहे, तुम्हाला क्लायंट कडनं काय क्लायंटला तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे, या सगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन रिक्वायरमेंट अँटिसिपेशन मध्ये केलं जातं. ओके. मग त्याच्यामध्ये आता जो काही अवेलेबल डेटा असेल त्याचं अनालिसिस करावं तुम्हाला लागतं. ठीक. या आता सपोज एखाद्याने तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर दिलं करायला, बरोबर आहे की नाही? मग आता त्याला पहिल्यांदा कोणता महत्वाचा पार्ट आपण करून द्यायचा ते तुम्हाला ठरवावं लागतं आणि ते करण्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजीज तुम्हाला बनवायच्या असतात. जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजीज बनवल्यात तरच तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर चांगल्या पद्धतीने फुलफिल करू शकतात, चांगल्या पद्धतीने कंप्लीट करू शकतात. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी या रिक्वायरमेंट अँटिसिपेशन मध्ये येत असतात. तर पहिली काय गोष्ट येते? रिक्वायरमेंट इन्व्हेस्टिगेशन. राईट? त्यानंतर रिक्वायरमेंट जे काही गोष्टी तुम्ही इन्व्हेस्टिगेट केल्या त्या स्पेसिफाय करणं. कशाच्या आधारावर? मग जो काही डेटा तुम्ही कलेक्ट केलेला असेल त्याच्या आधारावर. राईट? त्याच्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी इसेन्शियल आहेत त्याच्या आधारावर. राईट? त्याच्यातल्या मग सगळे जे काही
त्या गोष्टी करण्यासाठी कोणत्या कोणत्या तुम्ही स्ट्रॅटेजीज वापरणार आहात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिक्वायरमेंट अँटिसिपेशन मध्ये त्या ठिकाणी द्याव्या लागतात. ठीक आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं? सिस्टीम अनालिसिसचं काम नेमकं कोण करतं? तर तो पर्सन असतो सिस्टीम अनालिस्ट. ओके, हा एक जॉब प्रोफाईल आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी सिस्टीम अनालिस्ट नावाची एक पोझिशन असते. या सिस्टीम अनालिस्टचं काम असतं टू अनालाइज द सिस्टीम, होल सिस्टीम. ओके, हा सिस्टीम अनालिस्ट जो असतो बघा या ठिकाणी दाखवलेला आहे, तो सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं जे काही कंपनी, तुमचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेस मधले जेवढे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डर्सला मॅनेज करायचं काम या सिस्टीम अनालिस्टचं असतं. तो मॅनेजर्सच्या पण कम्युनिकेशन मध्ये असतो, तो वेंडर्सच्या पण असतो, तो टेक्निकल लोकांच्या पण याच्यामध्ये असतो, बाहेरच्या दुसऱ्या ज्या काही कंपनीज आहेत त्यांच्या पण संपर्कामध्ये असतो, तो जे काही तुमचे सॉफ्टवेअर वापरणार आहेत त्या क्लायंट्सच्या पण संपर्कात असतो आणि जे ते सॉफ्टवेअर बनवणार आहेत ते सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किंवा प्रोग्रामर्स यांचा पण तो कम्युनिकेशन करत असतो. आणि त्याचं काम आहे ह्या सगळ्यांशी कम्युनिकेशन करून एक प्रॉपर सिस्टीम डेव्हलप करणं, एक प्रॉपर सिस्टीम रन करणं. ओके, सो सगळ्यात महत्वाचं काम आहे सिस्टीम अनालिस्टचं काम, हे खूप मोठं आहे. त्याला सगळ्यांसोबत कम्युनिकेशन करायचं आहे. त्याला सॉफ्टवेअर जे तयार करणार आहे त्या प्रोग्रामर सोबत कम्युनिकेशन करायचं आहे. सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट ज्या क्लायंटकडनं येईल त्या क्लायंट्सकडनं, युजर्सकडनं त्या युजर्सशी त्याला कम्युनिकेट करायचं आहे. ते सॉफ्टवेअर तयार करण्यामध्ये जेवढे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डर्सशी त्याला करायचं आहे, कम्युनिकेशन करायचं आहे. आता सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर्स लागतील, इंटरनेट लागेल, अजून बऱ्याच गोष्टी लागतील. मग त्या सगळ्या अवेलेबल करून द्यायसाठी त्या वेगळ्या वेगळ्या वेंडर सोबत, सप्लायर सोबत काय म्हणता कम्युनिकेशन करणं त्याचं काम आहे. वेगळ्या वेगळ्या ज्या कंपनीज आहेत, तुम्हाला सपोज काही टाईप करावे लागत असतील तर ते टाईप करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहेत, त्या कंपन्यांची टाईप करण्याचं काम त्या सिस्टीम अनालिस्टचं आहे. म्हणजे थोडक्यात सिस्टीम अनालिस्ट इज अ सेंट्रल ऑथॉरिटी आणि ही सेंट्रल ऑथॉरिटी या सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं काम तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये करणार आहे. मग या सिस्टीम अनालिस्टचं काम काय बघा. सिस्टीम अनालिस्ट इज अन इंडिव्हिज्युअल हू परफॉर्म्स सिस्टीम इन्व्हेस्टिगेशन करतो अँड हू मे ऑर मे नॉट बी रिलेटेड टू कम्प्युटर प्रोग्रामिंग. तो कदाचित त्याला कम्प्युटर प्रोग्रामिंगचं नॉलेज असेल किंवा नसेल, ते इट डिपेंड्स कोणत्या बिझनेसमध्ये आहे तो. मग त्याला कदाचित कम्प्युटर प्रोग्रामिंगचं नॉलेज असू पण शकतं, नसू पण शकतं, पण त्याचं काम काय आहे? त्याचं काम आहे सिस्टीम इन्व्हेस्टिगेशन करणं आणि या सिस्टीम इन्व्हेस्टिगेशन करून प्रॉपर स्ट्रॅटेजीज बनवून ती सिस्टीम रन करणं. कळतंय की? सिस्टीम इन्व्हेस्टिगेशन करायचं, कशा पद्धतीने सिस्टीम चालतेय ते बघायचं आणि ती जर चांगली चालत नसेल तर ती का चालत नाहीये ते शोधायचं आणि ते करेक्ट करायचं काम या सिस्टीम अनालिस्टचं असतं. आणि तो त्याच्या बेसिसवर मग या सगळ्या लोकांशी कम्युनिकेशन करत असतो, या सगळ्या लोकांकडनं डेटा घेत असतो. जसं मी आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की फॅक्च्युअल डेटा तो घेत असतो आणि त्या फॅक्च्युअल डेटाचा वापर करून तो वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज बनवतो. ह्या स्ट्रॅटेजीज तुमच्या कंपनीला, तुमच्या बिझनेसला पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतात. कळतंय? मग सिस्टीम अनालिस्ट ऍक्च्युअली तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी, तुमची सिस्टीम प्रॉपरली रन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या सगळ्या गोष्टी हा सिस्टीम अनालिस्ट नावाचा पर्सन तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये करत असतो. ओके, सो सिस्टीम अनालिस्ट काय आहे? ही इज अन इंडिव्हिज्युअल हू परफॉर्म्स सिस्टीम इन्व्हेस्टिगेशन अँड ही मे बी ऑर मे नॉट बी रिलेटेड टू कम्प्युटर प्रोग्रामिंग. असू पण शकतो, नसू पण शकतो. असला तर चांगलीच गोष्ट आहे. कळतंय? राईट? मग हे काम कोणाचं असतं? या सिस्टीम अनालिस्टचं असतं. राईट? कळतंय सगळ्यांना? येस नो येस नो समजतंय सगळ्यांना? राईट? सिस्टीम अनालिस्टचं काम काय आहे ते समजतंय? He is the one who actually performs system investigation. And he may be or may not be related to computer programming. त्याला कम्प्युटर प्रोग्रामिंगचं नॉलेज असलंच पाहिजे असं कंपल्शन नाही, पण असलं तर चांगली गोष्ट असते. कळतंय? राईट? मग ह्या सिस्टीम अनालिस्टचं हे काम असतं आणि तो त्या सिस्टीम अनालिस्ट अजून काय काय गोष्टी करतो ते आपल्याला अजून या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे? मग सिस्टीम अनालिस्ट काय करतो बघा. त्याच्यामध्ये कोणते कोणते स्किल्स असायला पाहिजे सिस्टीम अनालिस्ट मध्ये. तर सिस्टीम अनालिस्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे इंटरपर्सनल स्किल्स.
इंटरपर्सनल म्हणजे ही शुड बी वेल कम्युनिकेट विथ इच अदर. लोकांना समजून घेणं, लोकांकडनं काम करून घेणं हे त्याला जमलं पाहिजे. कारण तो सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहे. मग प्रोग्रामरच्या पण संपर्कामध्ये, क्लायंटच्या पण संपर्कामध्ये, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या संपर्कामध्ये, तर त्याला सगळ्यांकडनं काम करून घेता आलं पाहिजे. राईट. त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात. जर काम करून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की ही शुड हॅव प्रॉपर कम्युनिकेशन स्किल्स. त्याला प्रॉपर कम्युनिकेशन जमलं पाहिजे. नाहीतर तो आला आणि पहिल्या दिवशी 2-4 लोकांशी जर भांडण करून घेतलं तर काही होणार आहे का? नाही. मग त्याला प्रॉपर चांगलं कम्युनिकेशन स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर अंडरस्टँडिंग असलं पाहिजे त्याला. बरोबर आहे की नाही? अंडरस्टँडिंग नेचर असलं पाहिजे. नाहीतर काही लोक असतात जे अजिबात ऍडजस्ट करायला तयार नसतात. बरोबर आहे की नाही? मग अंडरस्टँडिंग नेचर त्याचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला टीचिंग पण करता आलं पाहिजे. म्हणजे वेळेवर त्याला समजून सांगता आलं पाहिजे समोरच्याला, की बाबा तुला हे असं नाही, तुला असं करायचंय. कळतंय? मग प्रोग्रामरला कधी-कधी जर सपोज एखादी रिक्वायरमेंट समजली नाही, तर त्याला त्या प्रोग्रामरला समजून सांगता आलं पाहिजे, की बाबा आपल्याला असं नाही, असं करून द्यायचंय. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी रेड नाही, या ठिकाणी व्हाईट कलर हवाय. ते त्याला समजून सांगता आलं पाहिजे. आणि समजून सांगण्यासाठी त्याला टीचिंगचं स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. राईट? त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याला जमलं पाहिजे. म्हणजे आज जर सपोज माझ्याकडे एखादं सॉफ्टवेअर आलं, तर ते सॉफ्टवेअर जर रिक्वायरमेंट मला आली, तर त्याला परत सगळ्या रिक्वायरमेंटचं अनालिसिस करून त्याला समजलं पाहिजे, की ह्या सॉफ्टवेअरला किती लोकं लागतील, या सॉफ्टवेअरला किती वेळ लागेल, या सॉफ्टवेअरचं बजेट काय असेल, याच्यासाठी त्याच्याकडे प्रॉपर सॉल्व्हिंगच्या टेक्निक्स असल्या पाहिजेत. राईट? मग त्याच्याकडे कम्युनिकेशन असलं पाहिजे, तो अंडरस्टँडिंग नेचरचा असला पाहिजे, त्याला वेळेवर टीचिंग करता आलं पाहिजे, त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे, ते सॉल्व्हिंगचं स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? एखाद्याकडे सॉल्व्हिंगचं स्किल असतं, एखाद्याकडे नसतं. पण सिस्टीम अनालिस्टकडे मात्र प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं स्किल हे असलंच पाहिजे. बरोबर आहे? त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या टेक्निकल स्किल्स असायला पाहिजे त्याच्याकडे. तर पहिलं महत्वाचं त्याच्याकडे काहीतरी क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. बरोबर आहे की नाही? काहीतरी नवीन करण्याची क्षमता असली पाहिजे. क्रिएटिव्हिटी त्याच्याकडे असली पाहिजे. त्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं स्किल असायला पाहिजे. त्याच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं टेक्निक असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? राईट? प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं स्किल त्याच्याकडे असेल तरच तो पूर्णच्या पूर्ण सिस्टीम व्यवस्थितपणे चालवू शकतो. त्याला जर मॅनेजमेंटच जमलं नाही काही, त्याला जर कळतच नसेल की कोणतं काम नेमकं कोणत्या व्यक्तीला दिलं पाहिजे, कोणती व्यक्ती एखादं काम हे चांगलं करू शकेल. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे असतात. आता सपोज तुम्ही आहात आणि मला जर तुम्हाला सपोज एखादी असाइनमेंट द्यायची आहे. मला माहिती आहे कोणाला प्रोग्राम चांगला जमतो, कोण लिहिण्यामध्ये एक्सपर्ट आहे, कोण कशामध्ये एक्सपर्ट आहे, हे जर मला चांगलं माहिती असेल, तर मी त्या लोकांकडनं ते काम करून घेऊ शकेल. हे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं काम त्याला जमलं पाहिजे. राईट? आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी त्याच्या असलं पाहिजे. क्वेश्चनिंग ॲटिट्यूड असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं. काही लोकांना सवय असते ना, की प्रत्येक गोष्टमध्ये क्वेश्चन विचारतात. तसंच त्याचं पण ते चांगले सिस्टम अॅनलिस्ट बनू शकतात. ज्याला नेहमी प्रश्न विचारायची सवय असते. कारण एखादी गोष्ट समजली नाही, तर लगेच समोरच्याला विचारता आलं पाहिजे, की मला हे समजलं नाही म्हणजे काय? समजून सांगा. हा क्वेश्चनिंग ॲटिट्यूड त्या सिस्टम अॅनलिस्टकडे असलाच पाहिजे. तरच तो चांगला सिस्टम अॅनालिसिस करू शकतो. जर त्याला तो जर सगळंच हां, ठीक आहे, समजलं, नाही समजलं, रिक्वायरमेंट आली आणि त्यांनी काहीतरी वेगळंच स्वतःचंच काहीतरी रिक्वायरमेंट अॅनालिसिस स्वतःच काहीतरी त्याचं प्रिडिक्शन केलं आणि तसंच सॉफ्टवेअर बनवून टाकलं. पुढे जाऊन तो युजर म्हणेल ना, "अरे मी तर ही रिक्वायरमेंटच दिली नव्हती आणि तुम्ही वेगळंच काहीतरी बनवून दिलंय मला." बरोबर की नाही? मग जर सपोज तुम्हाला एखादी गोष्ट युजरकडनं तुम्ही रिक्वायरमेंट घेतायत आणि त्याच्याकडनं जर तुम्हाला समजली नाही, तर ती तुम्हाला क्वेशन्स त्याला केलं पाहिजे. तुम्ही जितके जास्त क्वेशन्स त्याला विचाराल, तितकी तुम्हाला ती सिस्टम लवकर जास्त समजेल. तितकं ते सॉफ्टवेअर तुम्हाला लवकर जास्त समजेल आणि रिक्वायरमेंट एकदा चांगल्या समजल्या, की ते तुम्ही सॉफ्टवेअर चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकाल. मग हा क्वेशनिंग ॲटिट्यूड त्या सिस्टम अॅनलिस्टकडे असला पाहिजे आणि नेहमी इन्क्वायरिंग माइंड असलं पाहिजे. ओके. नेहमी काळजी करणारं माइंड, इन्क्वायरी करत असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? प्रोग्रामरला त्यांनी विचारलं पाहिजे, की बाबा व्यवस्थित चाललंय का नाही चाललंय? काय प्रॉब्लेम आहे, काय नाहीये, राइट? आता जर तो नाही तर मग एखादा असला, की मी आज आलो आणि 4 लोकांना काम वाटून दिलं आणि मी बसलोय तसंच. माझं काम काय? त्या 4 लोकांकडनं खरंच ते काम होतंय का? ते 4 लोकं ते काम चांगल्या पद्धतीने करतायत का? एखाद्याला काही अडचण येते का? या सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन केलं पाहिजे. कळतंय? मग एखाद्या सिस्टम अॅनलिस्ट जो असतो त्या सिस्टम अॅनलिस्टकडे हे सगळे स्किल्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे.
त्याच्याकडे चांगलं प्रॉपर कम्युनिकेशन असलं पाहिजे, अंडरस्टँडिंग नेचर असलं पाहिजे, त्याला वेळेवर टीचिंग करता आलं पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याला चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे, क्रिएटिव्ह माइंड पाहिजे, काहीतरी नवीन करण्याची नेहमी त्याच्यामध्ये उमेद असली पाहिजे, प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करता आला पाहिजे, क्वेश्चनिंग ॲटिट्यूड असला पाहिजे आणि नेहमी त्याचं इन्क्वायरिंग माइंड असलं पाहिजे. असं जर सगळं त्याच्याकडे असेल तर तो चांगला सिस्टीम अनालिस्ट बनू शकतो. कळत आहे? नाहीतर त्याला चांगलं सिस्टीम अनालिस्ट बनता येणार नाही. ओके, कळत आहे सगळं? हे स्किल सगळे त्या सिस्टीम अनालिस्ट कडे असले पाहिजेत, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर जर आपण विचार केला तर मग सिस्टीम अनालिस्टच्या टास्क कोणत्या कोणत्या असतात, तो काय काम करतो, तर काय काम करतो आपण बघूया. तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो. सगळ्यात महत्वाचं काय करतो, तो प्रॉब्लेमचं आयडेंटिफिकेशन करतो की नेमकं मला या सॉफ्टवेअर मध्ये काय करायचंय. हे सॉफ्टवेअर जर मला द्यायचं असेल तयार करून तर मला नेमकं काय करायचंय, तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचं काम या सिस्टीम अनालिस्ट कडे असतं. त्या प्रॉब्लेमचं अनालिसिस करायचं काम असतं. मग आता हा जो प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्हसाठी काय काय करावं लागेल, 1 2 3 4 काय काय करावं लागेल, त्या प्रॉब्लेमचं अनालिसिस त्याने करायचं असतं. त्या प्रॉब्लेमला अंडरस्टँड त्याने करायचं असतं. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा त्याच्यासाठी एक पूर्ण रोडमॅप बनवायचा असतो, इव्हॅल्युएशन त्याला करायचं असतं. मॉडेल प्रॉपर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय काय करता येऊ शकेल त्याचं मॉडेलिंग करायचं असतं, सिंथेसिस करायचं असतं, स्पेसिफाय करायचं असतं आणि जेव्हा पूर्ण झालं सॉफ्टवेअर की त्याचे रिव्ह्यूज काय आहेत, ते खरंच चांगलं झालेलं आहे की नाही, बरं की नाही, हे रिव्ह्यूज बघण्याचं काम सुद्धा या सिस्टीम अनालिस्टचं असतं, लक्षात घ्या. बघा काय काय करणार आहे तो, प्रॉब्लेम आयडेंटिफाय सिस्टीम अनालिस्ट करणार आहे, त्या अनालिसिसचं त्या प्रॉब्लेमचं अनालिसिस तो करेल, तो प्रॉब्लेम प्रॉपरली अंडरस्टँड करून घेईल. मग तो प्रॉब्लेम खरंच आपण सॉल्व्ह केला पाहिजे, नाही केला पाहिजे, आपल्याला त्याच्याकडनं काही फायदा होईल नाही होणार याचं इव्हॅल्युएशन त्याला करता आलं पाहिजे, आपल्याकडनं होईल नाही होणार. जर सपोज क्लायंट आला, क्लायंट म्हटलं मला हे सॉफ्टवेअर बनवायचं आणि मला तुम्ही 15 दिवसांमध्ये करून द्या, त्याने पूर्ण प्रॉब्लेम अंडरस्टँड केला. मग सिस्टीम अनालिस्टला वाटलं अरे माझ्याकडे तर 2च लोक आहे, 15 दिवसांमध्ये मी याला करून देऊ शकतो का, नाही करून देऊ शकत. मग हे इव्हॅल्युएशन त्याला जमलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. एखादं सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअरची सध्या मार्केटमधली किंमत 50,000 रुपये, बरोबर आहे की नाही, आणि ते सॉफ्टवेअर तो सिस्टीम अनालिस्टने काय केलं, ते सॉफ्टवेअर 20,000 मध्येच मी बनवून देतो सपोज असं सांगितलं, ते परवडणार आहे का, नाही. खिशाला पण परवडतंय की नाही ते पण त्याने बघितलं पाहिजे. याला म्हणतात इव्हॅल्युएशन. मग एकदा का तुम्ही ठरवलं की येस मी हे सॉफ्टवेअर बनवून देऊ शकतो, एवढ्या वेळामध्ये एवढ्या बजेटमध्ये मी बनवून देऊ शकतो, मग त्याचं मॉडेलिंग त्या सिस्टीम अनालिस्टने केलं पाहिजे की येस मी कसं करून देईल याला, बरोबर की नाही. हे काम या वेळेत, हे काम ह्या वेळेमध्ये, हे काम या वेळेमध्ये, हे काम हा करणार, हे काम तो करणार, हे काम तो करणार, बरोबर की नाही. हे मॉडेलिंग त्याला जमलं पाहिजे, त्याचं सिंथेसिस व्यवस्थित प्रॉपर सगळीकडे. आता एकदा का कामं वाटून दिले की ते कामं प्रॉपर चांगल्या पद्धतीने चालली आहेत की नाही त्याचं सिंथेसिस त्याला केलं पाहिजे, राईट. आणि शेवटी एकदा पूर्ण सॉफ्टवेअर बनवलं गेलं की ते खरंच चांगलं तयार झालेलं आहे की नाही त्याचे रिव्ह्यूज त्याला त्या सॉफ्टवेअरला, त्या सिस्टीमला रिव्ह्यू त्याला करता आला पाहिजे. कळत आहे की नाही. या सगळ्या टास्क या सिस्टीम अनालिस्टच्या असतात. ओके, मग ह्या टास्क तो करणार आहे आणि त्यानंतर मग सिस्टीम अनालिस्ट नेमके कोणते कोणते रोल करतो तयार, कोणते कोणते रोल्स करतो बघा. काय काय असतो तो एखादा चेंज एजंट असतो. चेंज एजंट म्हणजे काय, सपोज तुम्ही एक सॉफ्टवेअर तयार करायला घेतलं आणि पुढे जाऊन रिक्वायरमेंट बदलली तर ती रिक्वायरमेंट त्याला त्या प्रोग्रामरला सांगितली असली पाहिजे, बाबा हे आपल्याला असं नाही असं करायचं आहे. तो चेंज त्याला वेळोवेळी करता आला पाहिजे, राईट. तो एक आर्किटेक्ट असला पाहिजे चांगला, म्हणजे त्याला प्रॉपरली सगळ्या गोष्टी व्ह्यू करता आल्या पाहिजेत, राईट. तो एक चांगला मॉनिटर असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. लोकांकडनं त्याला काम करून घ्यायचंय, लोकांवर त्याचा कंट्रोल असला पाहिजे, मग तो एक चांगला मॉनिटर असला पाहिजे. तो चांगला सायकोलॉजिस्ट असला पाहिजे, राईट. म्हणजे त्याला समजलं पाहिजे की हा अरे मी यांना कधीचं काम दिलेलं आहे, हे लोक 8-10 तासापासून काम करत आहेत आणि त्याला मी लगेच सांगेल की धर हे 10 तास झाले ना, अजून हे पण आजच करायचंय, असं चालेल का, नाही. त्याला चांगलं सायकोलॉजिस्ट, लोकांच्या मनांचा विचार त्याला करता आला पाहिजे, बरोबर की नाही. कारण त्यांना लोकांकडनं काम करून घ्यायचंय. मग लोकांकडनं चांगल्या पद्धतीने काम करून घ्यायचं असेल तर त्या लोकांना आपण समजून घेतलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग तो एक चांगला सायकोलॉजिस्ट असला पाहिजे, तो एक चांगला सेल्स पर्सन असला पाहिजे. त्याला म्हणजे ते स्किल असतं ते सॉफ्टवेअर मधलं, बरोबर की नाही. एक चांगला सेल्स पर्सन तो असला पाहिजे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, चांगला मोटिवेटर असला पाहिजे, लोकांना मोटिवेट करता आलं पाहिजे त्यांना की येस आपल्याला हे काम करायचंय. आणि अजून एक महत्वाचं की तो एक चांगला पॉलिटिशियन पण असला पाहिजे.
मगच तो सगळ्या गोष्टी या बाकीच्या लोकांकडनं करून घेऊ शकतो. असे सगळेच्या सगळे रोल एखादा सिस्टीम अनालिस्ट हा एका कंपनीमध्ये करत असतो. तो पॉलिटिशियन पण असतो, पॉलिटिशियनचे स्किल्स असतात, मोटिवेटर असला पाहिजे तो चांगला, त्याला आता एखादं सॉफ्टवेअर बनवलंय ते चांगल्या पद्धतीने विकता पण आलं पाहिजे, लोकांच्या मनांचा विचार करता आला पाहिजे, कारण त्याला त्या लोकांकडनं काम करून घ्यायचंय, ते लोक सगळे काम चांगलं करतायत की नाही ते त्याला प्रॉपर मॉनिटर करता आलं पाहिजे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली वेल डिझाईन त्याला करता आला पाहिजे, म्हणून तो एक चांगला आर्किटेक्ट असला पाहिजे आणि वेळोवेळी त्याला सगळ्या गोष्टी रिव्ह्यू करून त्याच्या टेक्निक्स मध्ये चेंजेस करावे लागत असतील, म्हणून तो एक चांगला चेंज एजंट पण असला पाहिजे. राईट. सो हे सगळे मल्टी फेसिटेड रोल्स हा सिस्टीम अनालिस्ट आपल्या सिस्टीम मध्ये करत असतो. कळत आहे? लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी येत आहेत. राईट. मग येतपर्यंत सिस्टीम अनालिस्ट नेमका काय करतो, सिस्टीम अनालिसिस म्हणजे काय आणि सिस्टीम अनालिस्टचं काय काम असतं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, काय काय तो करतो, या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. ठीक आहे. मग यानंतर आता पुढचा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे फिजिबिलिटी स्टडी, तो आपण घेऊया पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आत्तापुरते आपण मग या ठिकाणी